हाय फ्रेंड्स, तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आम्हाला कंबरदुखीचा त्रास आहे पण आम्हाला वजन कमी करायचं आहे तर कसं करावं। आता हे बघा, कंबरदुखीचा त्रास हा आता खूप महिलांना असतो। काही महिलांना प्रेग्नन्सी नंतर होतो, काही महिलांना वयोमानानुसार होतो, म्हणजे कोणालाही ज्या वेळेला आपल्याला कंबरदुखीचा त्रास जास्त होतो त्यावेळेला आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो। डॉक्टरकडून आल्यावरती गोळ्या, म्हणजे डॉक्टरांनी समजा तुम्हाला इंजेक्शन दिलं असेल तर काय होतं, तेवढ्या पुरतं तुम्हाला बरं वाटतं। म्हणजे समजा महिना गेला, 2 महिने गेले, तेवढ्या पुरता तुम्हाला आराम वाटतो, परत तुम्हाला तो त्रास चालू होतो। म्हणजे काय की कंटिन्यू हा तुमचा त्रास हा तुमच्या पाठी लागलेलाच असतो। तर त्यासाठी ना बघा, तुम्हाला स्वतःसाठी त्यासाठी वेळ काढून ना थोडे एकदम सोपे व्यायाम सांगणार आहेत। जास्तच पण नाहीये, 3च व्यायाम तुम्हाला करायचे आहेत। यामुळे तुम्ही तुमचं वजन सुद्धा कमी करणार आहात आणि तुमचा कंबरदुखीचा त्रास सुद्धा कमी होणार आहे। तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटणार आहे। पण जर तुम्ही सातत्याने केलं तरच तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसणार आहे। असं नाहीये की तुम्ही आज एक्सरसाइज माझ्यासोबत बघता बघता केली, उद्या परत एकदा केली आणि परत तुम्ही अजून 4 दिवसाचा गॅप ठेवला, अजून 8 दिवसाचा, असं चालणार नाहीये। 8 दिवसांनी आठवलं की पुन्हा दुखायला लागली, पुन्हा असं करायचंच नाहीये। जसं तुम्ही दररोज खाताय पिताय तसं तुम्हाला त्यासाठी दररोज एक्सरसाइज सुद्धा करायची। एकदम सोपे व्यायाम असणार आहेत फ्रेंड्स, फक्त तुम्हाला हे सातत्याने करणे खूप गरजेचं आहे। ज्या महिलांना कमरेमध्ये गॅप आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसनं खूप छान आहेत। तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे, तुमचा कंबरदुखीचा त्रास सुद्धा कमी होणार आहे, पण जर तुम्ही रेग्युलर केलात तरच। त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या एक्सरसाइज आणि माझ्यासोबत कंटिन्यू करा आणि मला कमेंट्स करा की तुम्हाला अजून काही त्रास असेल तो सुद्धा तुम्हाला सांगायचा आहे, जेणेकरून मी अजून तुमच्या त्यासाठी सुद्धा एक्सरसाइज व्हिडिओ घेऊन येत जाईल। आणि तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला नक्की आराम वाटणार आहे, कारण माझ्या क्लासमध्ये खूप महिलांना याचा फरक पडलेला आहे। पण त्यांनी कंटिन्यू सातत्य ठेवल्यामुळेच, कारण त्यांना आता जवळजवळ 3 महिने झाले ते एक्सरसाइज करतायत, बरोबर 3 महिन्याच्या नंतरच त्यांना त्यांच्या शरीरामध्ये रिझल्ट दिसत आहे। त्यामुळे नक्की करून पहा। तर मग चला आपण पाहूया ते काय एक्सरसाइज आहेत। तर माझ्यासोबत तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत कंटिन्यू करू शकता। तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत। खूप साधा आणि सोपा व्यायाम आहे। सुरुवातीला थोडा कठीण वाटेल पण नक्की खूप छान आणि इफेक्टिव्ह आहे। काय करायचे, दोन्ही हात आहेत ना आपल्याला सरळ एका शोल्डर लेवलला ठेवायचे। आता या साईडला दरवाजा असल्यामुळे माझा हा हात स्ट्रेट राहणार नाही, पण तुम्हाला दोन्ही हात बरोबर एका शोल्डर लेवलला ठेवायचे आहेत आणि दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप असणार आहे। आता इथे तुम्हाला काय करायचंय, तुमचा हळूहळू श्वास घेत पाय वरती उचलायचा आहे, जेवढा वरती येतोय तेवढा। हा नी सरळ, तुमचा गुडघा सरळ असणार आहे आणि हळूहळू तुम्हाला पाय ड्रॉप करायचंय। जिथेपर्यंत पाय जातोय तिथेपर्यंत ड्रॉप करायचंय आणि मान तुमची अपोजिट साईडला असणार आहे आणि इथे होल्ड राहायचंय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स व्हायचं आहे। सेम तुम्हाला असंच करायचंय, रिटर्न येताना सुद्धा पाय तुमचा सरळ आला पाहिजे। पुन्हा एकदा करून दाखवते। तुम्हाला दोन्ही साईडला 2-2 वेळा किमान सुरुवातीला करायचे किंवा 1-1 वेळा करा। हळूहळू त्याच्यात काउंटिंग वाढवायचे। आता काय करायचंय बघा, पुन्हा एकदा करून दाखवते। पाय वरती उचललात, सरळ हळूहळू डाव्या साईडला आपण ड्रॉप करणार आहोत। दोन्ही साईडला करायचं। ह्या साईडला दरवाजा असल्यामुळे मी तुम्हाला फक्त एका साईडला करून दाखवते। मान अपोजिट साईडला ठेवायचे, पायाला स्ट्रेच करायचंय आणि होल्ड राहायचंय। खूप छान आहे। तुमच्या कमरेला, तुमच्या पाठीला आराम मिळणार आहे। पोटावरती दाब येणार आहे। पोटावरचा हा कमरेवरचा आपल्या हिप्सवरचा फॅट असतो ना तो सुद्धा कमी होणार आहे। अँड स्लोली रिलॅक्स। त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत। आता इथे आपल्याला काय करायचंय, सेम जसं आहोत तसेच आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे। दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आणि पाय आपला हळूहळू श्वास घेत वरती उचलायचा आहे, बस। आणि हळूहळू फोल्ड करायचंय। जिथेपर्यंत तुमचा पाय फोल्ड होतोय तिथेपर्यंत आणायचा आहे। दोन्ही हाताने इंटरलॉक करायचंय आणि ह्याच पोझिशनमध्ये होल्ड राहायचंय। आता ज्यांना कमरेमध्ये गॅप आहे त्यांच्यासाठी हे आसन खूप छान आहे, ते लोक सुद्धा करू शकतात आणि होल्ड राहायचंय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड आता परत आपल्याला रिलॅक्स होताना सुद्धा पाय सरळ अँड स्लोली डाऊन, बस। सेम आपल्याला डावा पाय श्वास घेत वरती यायचा आहे, फोल्ड करायचा आहे, पोटावरती आणायचं आहे, इथे श्वास सोडून द्यायचा आहे।
नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आहे, होल्ड राहायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. सेम तुम्हाला असंच किमान 5 वेळा किंवा 10 वेळा तरी करायचं आहे. पाय सुद्धा आपल्याला रिलॅक्स होताना सरळ खाली जाणार आहे. आता या जी आपण एक्सरसाइज केली आहे ना, त्यामुळे काय होणार आहे, तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे. ज्या लोकांना गुडघेदुखी आहे ते सुद्धा हा व्यायाम करू शकतात. आता बघा, आता आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. काय करायचे, दोन्ही पाय आपल्याला सरळ वरती उचलायचे. जर सरळ वरती येत नसतील दोन्ही पाय तर काय करा, एक एक वरती उचला. इथेपर्यंत आले की आपले पाय फोल्ड करायचे. पाय फोल्ड केले की पुन्हा खाली ठेवायचे. जिथे खाली ठेवणार तुम्हाला, म्हणजे आता समजा तुमचे पाय इथेपर्यंत आले तर इथेच खाली जाणार आहेत, तिथेच ठेवायचे. हा आपल्याला एक अंदाज घ्यायचा आहे पायांचा की आपले पाय किती जवळ असले पाहिजेत. दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आणि हळूहळू आपल्याला श्वास घेत आपल्या कमरेचा भाग आपला वरती उचलायचा आहे आणि इथे होल्ड राहायचं आहे. आता हे आसन आहे ना, याने काय होणार आहे मी तुम्हाला सांगते. पाठीला कमरेला आराम मिळतो. हा पोटावरचा आपला फॅट आहे, पोट खूप पुढे आलेला आहे, ते कमी होणार आहे. ह्या तुमच्या हिप्सचा फॅट कमी होणार आहे. परत ज्या लोकांना गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आसन आहे हे. इथे होल्ड राहायचं आहे, 10 वेळा काउंट करायचं आहे, पुन्हा स्लोली रिलॅक्स. पुन्हा एकदा करून दाखवते. श्वास घेतला, श्वास घेत कमरेचा भाग वरती. जेवढं शक्य आहे सुरुवातीला ना तेवढंच वरती यायचं. 10 वेळापर्यंत होल्ड राहू शकत नसाल तर अगदीच तुम्ही 2 किंवा 3 काउंट करून सुद्धा होल्ड राहू शकता. अँड रिलॅक्स. हा झाला आपला तिसरा व्यायाम. आता आपण चौथा पाहणार आहोत. हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे. काय करायचे, दोन्ही पाय एकत्र जॉईंट ठेवायचे, एकत्र एकदम जॉईंट ठेवायचे. दोन्ही हात डोक्याच्या खाली ठेवायचे. आता इथे काय करायचंय, हळूहळू तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत तुम्हाला तुमचे पाय आहेत ना राईट साईडला ड्रॉप करायचे. आता इथे भिंत असल्यामुळे तुम्हाला मी थांबा 1 मिनिट. हां, आता तुम्हाला राईट साईडला ड्रॉप करायचे आणि मान तुमची लेफ्ट साईडला असणार आहे. इथे होल्ड राहायचंय. पूर्ण हा तुमचा जो वरचा पाय आहे ना त्या पायाला स्ट्रेच करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. पुन्हा आपल्याला इथे श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्याला आपले पाय डाव्या साईडला आणि मान आपली उजव्या साईडला आणि होल्ड. 1 2. खूप आराम भेटतो या एक्सरसाइजने फ्रेंड्स. खूप छान आसन आहे हे. 4 5 6 7 8 9 10. ज्या वेळेला तुम्ही पाय खाली ड्रॉप करता ना त्यावेळेला पूर्ण हा पाय तुमचा स्ट्रेच होतो ह्या कमरेपासून पाठीपासून. फक्त हात हलवायचे नाहीत, हात तसेच ठेवायचे. त्यानंतर तुम्ही असं कंटिन्यूमध्ये सुद्धा करू शकता. कमरेला स्ट्रेच केलं, पुन्हा आपल्याला इकडे डाव्या साईडला स्ट्रेच केलं, असं कंटिन्यूमध्ये करायचं. फ्रेंड्स, एकदम सोपे व्यायाम आहेत, नक्की करून पाहायचे आहे. तुम्हाला 15-20 दिवसांनी नक्की आराम वाटणार आहे. नक्की करून पहा. फक्त व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे एक्सरसाइज व्यवस्थित समजून घ्या. उगाचच घाई करू नका. आरामशीर करायचे, अजिबात घाई करायची नाहीये. आणि हा व्हिडिओ आवडला ना फ्रेंड्स तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.